दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं सेना भवनाजवळ अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी मराठी सेना प्रयत्नशील। मुंबईत गुढीपाडव्याला ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवून बंधुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। राहुल, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। मोनीजी, तुम्ही आज सकाळी इथे आलात। होळीचा आज पवित्र सण आहे आणि या निमित्ताने तुम्ही एक निमंत्रण पत्रिका आहे, बंधू मिलन निमंत्रण असं या पत्रिकेवर लिहिण्यात आलेलं आहे। बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसतोय, उद्धव ठाकरेंचा फोटो दिसतोय, राज ठाकरेंचा फोटो दिसतोय आणि काही ओळी सुद्धा यामध्ये लिहिण्यात आल्या। तुमचे डोळे पाणवलेत, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? नाही, माझं म्हणणं एकच आहे, आता होळीला सर्व विसरून राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावे। शेवटी त्या ओळीचा अर्थ एवढाच आहे सार की बंधू बंधूसाठी धावून येतो आणि आता खरंच महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला या दोघांची गरज आहे आणि सक्षम नेतृत्वाची गरज आहे। कारण मराठी माणूस मराठी माणसाशी भांडतोय, तो हा मोठा त्रास होतोय। कारण की दोन डिवायडेशन झालेले आहेत, दोन ठाकरे ब्रँड वेगळे झालेले आहेत। ते ब्रँड जर एकत्र आले तर कुठेतरी नक्कीच मराठी माणसाला आणि ज्या त्यांनी बाळासाहेबांनी सुरू केलेल्या स्थानिक लोकाधिकार मिळते, स्थानिक भारतीय कामगार सेना आहे किंवा कामगारांना मजबूती देण्याचे जे संघटना होत्या त्यांना बळ मिळेल असं मला वाटते। मी एक ओळ लिहिले, यामध्ये काय लिहिले ती जरा वाचून दाखवाल का? माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचे, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।